नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बळेगाव येथे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आज शुभारंभ. महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील पाझर तलावात करण्यात आला. यावेळी जलसंधारण अधिकारी तुषार गवळी व सतीश नादरकर, कैलास पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन जाधव, कैलास पाटील बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अरुण सोनवणे, सीआरपी बाळू बालेदार तसेच शेतकरी ज्ञानेश्वर सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, गोकुळ सूर्यवंशी, भानुदास काकडे, बाळू सूर्यवंशी, साई शेतकरी गटाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडण्यात आला. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून जो गाळ उपसा करण्यात येणार आहे तो शेतात टाकून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. दुसरा फायदा, धरणाची पाणी साठवण क्षमता वाढते. ही क्षमता वाढल्यामुळे जवळच्या विहिरी, बोरवेल यांच्या पाणी पातळीत वाढ होते. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी.